तर पिंपळगावमध्ये देखील कांद्याची खरेदी झालेली नाहीये। त्यामुळे अगदी पहिल्याच दिवशी नाफेडच्या खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली। इथून आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। नाफेडने नाशिक जिल्ह्यामधनं कांदा खरेदी करण्याचे आदेश दिलेत। आज दुसरा दिवस आहे। काल सायंकाळच्या सुमारास हे आदेश दिलेत। मात्र नाशिक जिल्ह्यामधील अनेक नाफेडच्या कांदा खरेदी विक्री केंद्रावर कुठल्याही स्वरूपाची कांद्याची व्यवहार हे झालेले नाहीये। आपण चांदवडमधल्या एका केंद्रावर भेट दिलेली होती, तिथली पाहणी केली। तिथे अद्याप कुठल्याही स्वरूपाचे शेतकऱ्यांकडे रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं। आपण आता आलो आहोत पिंपळगावमध्ये। पिंपळगावमधल्या ह्या केंद्रावर आपण बघतोय अद्याप कुठलाही शेतकरी इथे आलेला नाही। ह्याच केंद्रामधनं नाफेडचा कांदा हा खरेदी करणं अपेक्षित होतं, मात्र सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। बाहेर केंद्राच्या बाहेर जी चाळ आहे त्याच्या बाहेर फलक देखील लावण्यात आलेला आहे। आजचा दर देखील आहे, परंतु इथे प्रतीक्षा आहे ती शेतकऱ्यांची। केंद्र चालक आपल्या सोबत आहेत, नेमकी काय अडचण जाणून घेऊयात। आजपासून